आज कलेक्टर ऑफिसवर तुम्ही आंदोलन केलं आहे, मुक्काम आंदोलन केलं आहे, काय नेमकं तुमचा उद्देश आहे? आज आमचा असा एकमेव मोठा उद्देश आहे की आज राज्यात आणि देशामध्ये जी महागाई वाढ चालू आहे, जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकलेले आहेत, त्याच्यावरचे टॅक्स सरकारनं वाढवलेले आहेत, ह्या महागाईच्या विरोधात आम्ही मुक्काम आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर. सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडत असतानासुद्धा ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार हे महागाईवर कोणत्याही विषयावर काही बोलत नाहीत. महागाई का वाढते त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे हे त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खताचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तू धान्य कडधान्य ह्यांचे दर वाढले, गॅस डिझेल पेट्रोल दर वाढले, हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं झालेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आणि देशामध्ये सुद्धा भाजपचं सरकार असतानासुद्धा ही परिस्थिती का निर्माण झाली याचं कारण या सरकारनं शोधण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. खरं सांगायचं तर आज पुणे बेंगलोर NH4 हा महामार्गाचं काम सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे ठप्प झालेलं असतानासुद्धा ह्या सरकारला शक्तिपीठ महामार्गासारखं मोठा रस्ता कशासाठी सुचतो? शेतकऱ्यांच्या शेतावर वरवंटा फिरवायचा आहे का या शेतकऱ्याला आणि आपली चुमडी भरायची आहेत का? जर महामार्ग हा शक्तिपीठ महामार्ग जर गोव्यापर्यंत जात असेल तर मग ह्याच्यामागं मायनिंगचा धंदा कुणाचा आहे का हे ह्या सरकारने जाहीर करावा आणि ह्या महागाईवर कोणता तरी उपाय करून हे महागाई कमी करण्याचा प्रयत्न करावा ही आमची त्यांना विनंती आहे. तुमचं नाव आणि पत्ता? माझं नाव गणेश मधुकर जाधव, मी राहणार कोल्हापूर शहर, राष्ट्रवादी सरचिटणीस कोल्हापूर शहर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.